मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग NH 66 वर सध्या जर आपण बघितलं तर मोठमोठे खड्डे, चिखल, दगडगोटे यामुळे हा महामार्ग अत्यंत धोकादायक आणि जीवघेणा झालेला आहे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेश उत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त होईल असा शब्द या ठिकाणी दिला आहे आणि त्याच अनुषंगाने आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मी लोणेरे येथील महामार्गावर आहे, ज्या ठिकाणी चक्क हे खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा वापर होताना दिसतोय। मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हजारो टनची आणि त्या वाहतुकीला हा जो पेवर ब्लॉक आहेत हे पेवर ब्लॉक किती कशा पद्धतीने सामना करतील हा देखील प्रश्न अनुत्तरितच आहे। अशातच मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा वापर करणं योग्य आहे का असा सवाल देखील राज्य सरकारला दिला होता। त्यानंतर आता पेवर ब्लॉक वापरून मुंबई गोवा महामार्गाचे जे मोठमोठे जीवघेणे खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी या ठिकाणी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। भर पावसामध्ये सुरू असलेलं हे काम कशा पद्धतीने होतंय, याचा दर्जा किती टिकेल आणि गणेश उत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त होईल का, चाकरमानी असतील, गणेश भक्त असतील यांचा प्रवास सुकर होईल का, हे येणाऱ्या काळातच पाहावं लागेल। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।